हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या सायन्स बाय शहासर या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाटीईटी 2026 करिता लागणारे काही अत्यंत महत्त्वाचे सामान्य विज्ञान विषयाचे काही प्रश्न पाहणार आहोत। चला आपण आपल्या टॉपिक कडे जाऊया। आपला जो पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे Mg2+ आयन मध्ये किती इलेक्ट्रॉन्स होतील? म्हणजे काय? Mg2+ आयन हॅव हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स? म्हणजे मॅग्नेशियम मध्ये मॅग्नेशियम कोणता आहे पण 2+ आहे, त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील हे त्यांनी आपल्याला विचारलं। सगळ्यात पहिले अशा प्रश्नाचे जर का उत्तर सोडवायचे असतील तर तुम्हाला त्याचा ॲटॉमिक नंबर माहित पाहिजे। ठीक आहे, सर्वांना लक्ष द्या। मॅग्नेशियम मला माहित आहे की मॅग्नेशियमचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो आहे 12। ठीक आहे, नंतर हा मॅग्नेशियम जो आहे हा मेटल आहे। काय आहे? हा एक मेटल आहे आणि मेटलमध्ये एक गुणधर्म असतो की तो लोकांना इलेक्ट्रॉन देतो। इलेक्ट्रॉन काय करतो? देतो। आता जर का हा इलेक्ट्रॉन देतो, दिल्यानंतर त्याच्यावर कोणता चार्ज येतो? पॉझिटिव्ह चार्ज येतो। कोणावर? मेटलवर पॉझिटिव्ह चार्ज येत असतो। हे सर्वांनी लक्षात ठेवायचं। मेटल काय करतात? इलेक्ट्रॉन देतात। ठीक आहे, देतात तर मग त्यांच्यावर कोणता चार्ज येतो? पॉझिटिव्ह चार्ज येतो। आता एक इलेक्ट्रॉन दिला तर एक पॉझिटिव्ह चार्ज, मग 2 इलेक्ट्रॉन दिले असेल तर मग 2 पॉझिटिव्ह चार्ज। आता या मेटलकडे पहा, मॅग्नेशियमकडे। मॅग्नेशियमवर किती पॉझिटिव्ह चार्ज आहेत? 2 आहेत। म्हणजे याने 2 इलेक्ट्रॉन काय केलेत? दिलेत। 2 इलेक्ट्रॉन दिलेत, म्हणजे या 12 मधून 2 काय करायचे? मायनस करायचे। उरलं किती? 10। म्हणजे या Mg2+ आयन मध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 10 आहेत। पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। कळालं सर्वांना? कधीही लक्षात ठेवायचं। आता बघा, दुसरा एखादा एक्झाम्पल मी इथेच घेतो। पोटॅशियम। बोला, पोटॅशियमचा अणुक्रमांक 19, बरोबर आहे। याच्यावर चार्ज दिला सपोज मी 1+, बरोबर आहे। आता मला सांगा याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स किती असतील? तर 1 कमी करायचं 19 मधून, उरले किती? 18। कळालं? आता दुसरी गोष्ट, आता सल्फर आहे। सल्फरवर 2 मायनस चार्ज देऊ नये। पहिले तुम्हाला सल्फरचा अणुक्रमांक माहित पाहिजे, ॲटॉमिक नंबर किती आहे? 16। आता याच्यावर 2 मायनस आहे। सल्फर हा मेटल नसून नॉन मेटल आहे। काय आहे? नॉन मेटल। आणि नॉन मेटल काय करतात? इलेक्ट्रॉन घेतात, देत नाहीत। काय करतात? घेतात इलेक्ट्रॉन। म्हणजे यानं किती इलेक्ट्रॉन घेतलेत? 2 इलेक्ट्रॉन घेतले। म्हणजे 16 मध्ये मला 2 काय करावं लागेल? ऍड करावं लागेल। म्हणजे माझं टोटल इलेक्ट्रॉन्स राहतील 18। कळालं? एका प्रश्नामध्ये मी तुम्हाला सगळा कन्सेप्ट समजावून सांगितलं। पॉझिटिव्ह चार्ज कोणावर येतो? मेटलवर, कारण की ते लोकांना इलेक्ट्रॉन्स देतात। नॉन मेटलवर निगेटिव्ह चार्ज येतो, कारण की ते लोकांकडून इलेक्ट्रॉन्स घेतात। कळालं? जेव्हा इलेक्ट्रॉन घेतो तेव्हा ते ऍड करायचे, इलेक्ट्रॉन्स देतो तेव्हा पॉझिटिव्ह चार्ज येतो। पॉझिटिव्ह चार्ज दिसला की मायनस करायचं। ठीक आहे, याचा ॲटॉमिक नंबर किती माहित आहे? 12। आणि त्याच्यावर चार्ज किती आहे? 2+ आहे ना, प्लस दिसला की 2 मायनस करून टाकायचं। 12 - 2 10। कळालं? तशा पद्धतीनं हा प्रश्न होता। कळालं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। विद्यार्थी मित्रांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, पोषण लक्षणाच्या बाबतीत कोणता पोषण प्रकार कवकांमध्ये आढळत नाही? म्हणजे की फंगाय जे असतात, फंगाय, ठीक आहे, फंजाय म्हणतो आपण त्यांना। फंजाय मध्ये काय याच्यापैकी दिसत नाही? फंजाय कसे नसतात म्हणजे याच्यापैकी? हे हेट्रोट्रॉप्स असतात का? ते सॅप्रोफाइट्स असतात का? ऑटोट्रॉप्स असतात का? पॅरासाइट असतात का? इकडे पहा, मला माहित आहे हेट्रोट्रॉप सुद्धा असतात, सॅप्रोफाइट सुद्धा असतात, पॅरासाइट सुद्धा असतात, कारण की लोकांवर डिपेंड राहतात। बरोबर आहे। तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की कवक म्हणजे फंगाय हे डेड ॲनिमल, डेड प्लांट्स वर काय करतात? वाढतात। बरोबर आहे, म्हणून त्यांना आपण सॅप्रोफाइट म्हणतो। ते स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करत नाहीत, म्हणून त्यांना आपण हेट्रोट्रॉप्स म्हणतो। बरोबर आहे, आणि ते दुसऱ्यावर अवलंबून राहतात, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? परजीवी म्हणजे पॅरासाइट सुद्धा म्हणतो। म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करत नाहीत। ते काय नाहीयेत? ऑटोट्रॉप्स नाहीयेत। म्हणून या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे स्वयंपोषी। त्यांनी काय विचारलं आपल्याला? पोषण लक्षणाच्या बाबतीत कोणता पोषण प्रकार कवकांमध्ये आढळत नाही म्हटलं त्यांनी। कोणता आढळत नाही? ते ऑटोट्रॉप्स नाहीत, बाकी सर्व आढळतात। कळालं सर्वांना? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। विद्यार्थी मित्रांनो, जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, जेव्हा तारेतून वाहणारी विद्युतधारा 4 पट वाढविली तेव्हा त्या तारेतून तयार होणारी उष्मा कितीने वाढते? प्रश्न विचारला आपल्याला
वेन द इलेक्ट्रिक करंट, जर आपण इलेक्ट्रिक करंट जो आहे इन द वायर इज इन्क्रीज 4 टाइम्स, आपण करंट काय केला 4 पटीने वाढवला, तर हीट प्रोड्यूस जी होते ती किती पट होते त्यांनी आपल्याला विचारलेलं. सोपा प्रश्न आहे. यासाठी तुम्हाला हा प्रश्न जो आहे ना, हा 10वीचा हीट नावाचा चॅप्टर आहे, त्या चॅप्टर मधला हा प्रश्न आहे. ठीक आहे. यासाठी एक फॉर्म्युला माहित पाहिजे, तो आहे H इज इक्वल टू I स्क्वेअर RT. कळालं? हा जर फॉर्म्युला माहित असेल तर हे इझिली आपण सांगू. हीट म्हणजे H म्हणजे काय? हीट. ठीक आहे. उष्णता, किंवा आपण त्याला काय म्हणू, विचारलं त्यांनी आपल्याला उष्मा विचार. हीट म्हणजे काय? उष्मा. ठीक आहे. हा, आता हे आय म्हणजे करंट असतं, करंट. आर म्हणजे रेझिस्टन्स आणि टी म्हणजे टाइम असतं. कळालं? हा, आता ह्या गोष्टी आपल्याला माहित आहे. H इज इक्वल टू I स्क्वेअर RT. आता मी करंट जो आहे किती पटीने वाढवला? 4 पटीने वाढवला. म्हणजे आयच्या जागी I स्क्वेअर घ्यायचं ना. H इज इक्वल टू, बोला, आयच्या जागी मी काय घेऊ? 4 पट, म्हणजे 4 लिहिणार आहे तर मी 4 पट वाढवला, आणि याचं काय होईल? स्क्वेअर. 4चा स्क्वेअर म्हणजे किती रे? 16. H इज इक्वल टू किती? 16. हे आर आणि टी इथं वापरायचं नाही, अशा बद्दल असं करायचं. कळालं? म्हणजे हीट जी आहे ती 16 पट वाढेल. ठीक आहे. जर मी म्हटलं असतं की मी करंट जो आहे दुप्पट केला असतं, 2चा वर्ग किती? 4 पट झालं असतं. समजलं का? कधीही इथं लक्षात ठेवा, म्हणजे ह्या फॉर्म्युल्यावर हे सर्व डिपेंड आहे. H इज इक्वल टू I स्क्वेअर RT. जर आपण करंट 4 वेळा वाढवला तर उष्णता जी आहे ती 16 वेळा वाढते. ठीक आहे. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे 16 पट. पर्याय क्रमांक 4. कळालं सर्वांना? हा प्रश्न जो होता हा TET 2021चा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. कळालं? मी जे काही प्रश्न याच्यामध्ये घेत आहे या सेशन मध्ये ते सर्व PYQ आहेत. म्हणून सर्वांनी काय करा की हे प्रश्न आपल्या नोटबुक मध्ये लिहून काढा, नोट्स बनवा व्यवस्थित, आणि प्रिपरेशन करा. रोज अभ्यास करत चला, आपलं सेशन रोज पाहत चला. ठीक आहे. यामुळे तुमचा फायदाच होईल, हमखास फायदा होईल. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पहा, पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, अनुक्रमांक 2, 10, 18, 36 आणि 54 असणारी मूलद्रव्य आहेत. म्हणजे काय? द एलिमेंट्स हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 2, 10, 18, 36 अँड 54 आर. म्हणजे असे एलिमेंट्स आहेत, म्हणजे 2 आहे, त्यानंतर 10 आहे, त्यानंतर 18 आहे, 36 आहे, आणि किती आहे? 54 आहे. हे अनुक्रमांक असणारे एलिमेंट्स आहे म्हणतात. बरोबर आहे? मूलद्रव्य आहेत. हे कोणत्या याच्यामध्ये येतात? काय आहेत म्हणतात ते? अल्कली मेटल आहेत, अल्कलाइन अर्थ मेटल आहेत, हॅलोजन्स आहेत का नोबल मेटल आहेत? हे आपल्याला त्यांनी विचारलं. पहा, सगळ्यात पहिले तुम्हाला याचा ॲटॉमिक हा एलिमेंट कोणता आहे तो समजला पाहिजे. 2 म्हटल्यावर काय? हेलियम असतो. दोघांमध्ये 8 ऍड करा, हा निऑन आहे 10 म्हटल्यावर. 18 म्हटल्यावर कोण आहे? ॲरेगॉन. 36 म्हटल्यावर क्रिप्टॉन, आणि 54 म्हटल्यावर झेनॉन. कळालं? म्हणजे हे सर्व मला माहित आहे, हे सर्वचे सर्व काय आहेत? नोबल गॅसेस आहेत. काय आहेत? नोबल गॅसेस. ठीक आहे. नोबल गॅसेस. आणि हे कोणत्या ग्रुपमध्ये राहतात? 18th ग्रुप. कोणता ग्रुप? 18व्या ग्रुपमध्ये आढळतात हे सर्व एलिमेंट्स. कळालं? यांना आपण नोबल गॅस म्हणतो. यांच्यासाठी जागा कोणी ठेवली होती? हा प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये देसाल की 18व्या ग्रुपसाठी पिरियडिक टेबलला डिस्टर्ब न करता साईडला एक कॉलम कोणी उभा केला होता तो म्हणे सांगायचं तुम्हाला. कळलं? नोबल गॅसेससाठी कोणता एक, म्हणजे पिरियडिक टेबलला धक्का न लावता वेगळा एक कॉलम उभा करून त्यांच्यासाठी जागा ठेवली होती. हे कोणत्या सायंटिस्टनी ठेवली होती याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नाच्या आधी याचं उत्तर सांगतो तुम्हाला. पर्याय क्रमांक 4 नोबल गॅसेस. नोबल मेटल लिहून आहे ते विद्यार्थी मित्रांनो. नोबल मेटल नसून हे काय आहेत? नोबल गॅसेस आहेत. ठीक आहे. हा, नोबल मेटल वेगळे असतात. नोबल मेटल कोणकोणते असतात माहिती आहे तुम्हाला? गोल्ड, प्लॅटिनम, सिल्वर. हे काय आहेत? हे नोबल मेटल आहेत. कळालं? आपण नोबल गॅसेस म्हणतो. हा प्रश्न 2019 TET 2019 ला विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं, हा जर सेशन तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे सर्वांनीच. ठीक आहे. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणते RNA सर्वात लहान असते? प्रश्न आहे हा TET 2021 चा. द स्मॉलेस्ट RNA अमॉंग द फॉलोइंग इज.
सगळ्यात छोटा जो आरएनए असतो तो असतो टीआरएनए. बघा आरएनएचे 3 प्रकार असतात. किती प्रकार असतात? 3 प्रकार असतात. एक असतो एमआरएनए, एमआरएनए, त्यानंतर असतो आरआरएनए, आरआरएनए, आणि अजून एक जो आरएनए आहे तो आहे तुमचा टीआरएनए. ठीक आहे, असे 3 प्रकार असतात कुणाचे? आरएनएचे. हा जो आहे हा सर्वात मोठा आरएनए आहे, सर्वात मोठा. ठीक आहे, आणि हा टीआरएनए जो असतो हा सर्वात छोटा आहे. सर्वांनी लक्षात ठेवायचं. कळलं? आरएनएचे किती प्रकार? 3. आणि त्यामध्ये सर्वात मोठा कोणता? एमआरएनए. सर्वात छोटा कोणता? टीआरएनए. म्हणजे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. आणि हा प्रश्न टीईटी 2021 चा होता. सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवा, या नोट्स काढून ठेवा आतापासूनच. चला पुढे चालूया. पुढचा प्रश्न, खालीलपैकी उभयधर्मी ऑक्साईड कोणते? विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे उभयधर्मी ऑक्साईड कोणते? उभयधर्मी ऑक्साईड. उभयधर्मी ऑक्साईड म्हणजेच काय? एम्फोटेरिक ऑक्साईड विचारलं त्यांनी. 4 ऑप्शन दिलेत. कॅल्शियम ऑक्साईड CaO, सोडियम ऑक्साईड, झिंक ऑक्साईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड. आता बघा मी तुम्हाला काय महत्त्वाचं सांगतो. 2च एम्फोटेरिक ऑक्साईड्स आहेत, 2. आणि तुम्हाला 2च विचारतील, त्याच्याऐवजी तिसरा विचारणारच नाही. ठीक आहे, लक्षात ठेवा सर्वांनी. हा, एम्फोटेरिक ऑक्साईड 1 Al2O3 हा एम्फोटेरिक ऑक्साईड आहे. आणि दुसरा आहे ZnO झिंक ऑक्साईड. हा सुद्धा काय आहे? एम्फोटेरिक ऑक्साईड आहे, म्हणजे उभयधर्मी ऑक्साईड आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग हे का नाही कॅल्शियम ऑक्साईड, सोडियम ऑक्साईड आणि मॅग्नेशियम ऑक्साईड हे जर का तुम्हाला सविस्तर पाहायचं असेल तर माझा मेटल नॉन मेटल नावाचा एक व्हिडिओ अपलोड होईल. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे की कोणता क्षार कसा असतो, कोणता ऑक्साईड कसा असतो, ऍसिडिक ऑक्साईड कोणते असतात, बेसिक ऑक्साईड कोणते असतात, याबद्दल आपण डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामध्ये आपण ते पाहूया. पण आता तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मी सांगून दिली की एम्फोटेरिक ऑक्साईड फक्त 2च आहेत. एक आहे अल्युमिनियम ऑक्साईड आणि दुसरा आहे झिंक ऑक्साईड. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. आणि हा प्रश्न टीईटी 2021 चा होता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. अल्किनचे सामान्य सूत्र आहे. हा सुद्धा प्रश्न टीईटी 2021 चा आहे. बघा काय विचारलं त्यांनी, द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्किन. 4 ऑप्शन दिलेले आहेत. आता बघा तुम्हाला महत्वाची माहिती सांगतो त्याच्याबद्दल. अल्किन म्हणजे काय असतं बघा. हायड्रोकार्बन्स 3 प्रकारचे असतात. तुम्हाला महत्वाचं सांगून देतो पहिले. अल्केन, अल्केन, अल्किन आणि अल्काइन हे 3 प्रकार लक्षात ठेवायचे सर्वांनी. अल्केन म्हणजे काय रे? जर कार्बन आणि कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असेल, एकच बॉन्ड असेल तर त्याला अल्केन म्हणतात. त्यानंतर अल्किन कोणाला म्हणायचं? कार्बन आणि कार्बन मध्ये जर डबल बॉन्ड असेल तर त्याला अल्किन म्हणतात. आणि कार्बन मध्ये जर ट्रिपल बॉन्ड असेल तर त्याला अल्काइन म्हणतात. वायनी आलं शेवटी, इथं शेवटी ईएनई आलं आणि इथं शेवटी एएनई आलं. हा, हे लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. एएनई म्हटल्यावर कार्बन कार्बन मध्ये काय असला पाहिजे? सिंगल बॉन्ड. ईएनई म्हटल्यावर कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड. आणि वायनी म्हटल्यावर कार्बन आणि कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्डच असला पाहिजे. आता महत्वाची गोष्ट, यांची जनरल फॉर्म्युले काय? सगळ्यात पहिले तुम्हाला अल्किनचा सांगून देतो मी. ठीक आहे, अल्किनचा फॉर्म्युला असतो CnH2n. म्हणजे हे बघा मी तुम्हाला एक अल्किन इथं लिहून देतो. एक्झाम्पल याचं, एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH2, याला आपण इथिन म्हणतो. काय म्हणतो? इथइन. कळलं? बोला कार्बन किती आहेत? 2. तर हायड्रोजन किती आहेत? 4. या फॉर्म्युल्याकडे पहा बरं. जर मी इथं कार्बनची व्हॅल्यू 2 घेतली, या यांची व्हॅल्यू 2 घेतली, यांच्या जागी 2 घेतलं तर इथं 2n म्हणजे किती होईल? 2 गुणिले 2च होईल ना. म्हणजे कार्बन जर 2 असतील तर हायड्रोजन 4 राहतात. कशामध्ये? अल्किन मध्ये. म्हणजे हा फॉर्म्युला बरोबर आहे. पहा इथं कार्बन 2 आहे तर हायड्रोजन 4. डबलच होते नंबर, लक्षात ठेवायचं. अल्किनची वैशिष्ट्य म्हणजे काय की त्याच्यामध्ये कार्बन जिथे असतात त्या कार्बनच्या दुप्पट संख्या कोणाची असते? हायड्रोजनची असते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मग आता तुम्ही म्हणसाल हे काय? CnH2n+2 हे कोणाचं आहे? हे अल्केनचं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. हा, CnH2n-2 हे कोणाचं आहे? अल्काइनचं आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. हा फॉर्म्युला नाही आहे यांचा, CnH2n+2 हा नाही आहे. ठीक आहे,
अल्केन, अल्किन आणि अल्काइन तिघांचेही फॉर्म्युले आहेत. आपल्याला प्रश्नामध्ये एकच विचारला, पण पुढच्या वेळेस तुम्हाला अल्केन किंवा अल्काइन विचारला तर, म्हणून हे सर्व नोट डाऊन करून ठेवायचं, याची नोट्स लिहून ठेवायची विद्यार्थी मित्रांनो. अतिशय महत्वाचा हा प्रश्न होता. तुम्हाला या सेशनमध्ये सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. कळालं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा सेशन उपयोगी वाटत असेल, आवडत असेल, तर या सेशनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्यामुळे जर लोकांचा फायदा होत असेल तर लोकांना शेअर करा. कोणा एखाद्याचा फायदा झाला तर म्हणजे माझा सार्थ ठरेल, मी जे मेहनत करत आहे ती सार्थ ठरेल. कळालं? चला पुढच्या प्रश्नाकडे आलो आपण. 10 डिग्री सेल्सिअस तापमान केल्विन स्केलमध्ये किती असते? हा प्रश्न टीईटी 2018चा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचं काय माहिती आहे का, हा प्रश्न हे टेम्परेचरचं कन्व्हर्जन, टेम्परेचरचे 3 युनिट आहेत, बरोबर आहे, डिग्री सेल्सिअस, केल्विन आणि डिग्री फॅरनहाइट. तर अशीच प्रश्न वारंवार नाही का टीईटी विचारत आहे. यावेळेस सुद्धा विचारला होता 2025ला, 2025ला सुद्धा विचारला. हा 2018चा आहे. 2017 का 13 मध्ये सुद्धा विचारलेला आहे, 100% विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून असे टॉपिक तर हमखास करून ठेवायचे, सोडायचं नाही यांना. पहा प्रश्न पहा की 10 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, याचं केल्विन मध्ये कन्व्हर्जन करा म्हणते. 10 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू हाऊ मेनी केल्विन. सरळ सरळ एक फॉर्म्युला आहे बघा. जर तुम्हाला डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन, कशाचं? डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन केल्विन मध्ये करायचं असेल, कशामध्ये? केल्विन मध्ये करायचं असेल, तर फक्त त्याच्यामध्ये 273 ऍड करायचे असतात. 273.15 ऍड करायचे असतात. किती? 273.15 त्याच्यामध्ये ऍड करायचे असतात. बोला मला टेम्परेचर किती दिलं त्यांनी? 10 डिग्री सेल्सिअस. म्हणजे मी या 10 मध्ये काय ऍड करणार? 273.15 ऍड करणार. ऍड म्हणजे काय? बेरीज करणार. इथे पॉइंट द्या, समोर 0 0 लिहा, पॉइंट देऊन 15 15च्या बाजूला आला, बरोबर आहे. 3 आणि 0 3, 7 आणि 1 8, बरोबर आहे. आणि दोघांच्या जागी 2. 283.15 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं? म्हणजे जर डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन तुम्हाला केल्विन मध्ये करायचं असेल तर फक्त 273.15 त्यामध्ये ऍड करायचं. आणि जर कोणी विचारलंच विद्यार्थी मित्रांनो की डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन फॅरनहाइट मध्ये करा, तर एक फॉर्म्युला सांगतो, सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. तो काय आहे? 9/5 9/5 गुणेला डिग्री सेल्सिअस मध्ये जे टेम्परेचर देऊन असेल ते इथे लिहायचं, अधिक 32 म्हणजे तुम्हाला फॅरनहाइट भेटेल. इथं फॅरनहाइट मध्ये टेम्परेचर काढता येईल. कळालं? डिग्री सेल्सिअस मध्ये जे टेम्परेचर असेल ते इथे लिहायचं, 9/5 इंटू 20 डिग्री सेल्सिअस प्लस 32 या फॉर्म्युल्यामध्ये टाका, तुम्हाला फॅरनहाइट मध्ये उत्तर मिळेल. कळालं? 3च होते. हे 2 फॉर्म्युले लक्षात ठेवा. टेम्परेचरवर कोणताही प्रश्न येऊ द्या, इझिली सॉल्व्ह करसाल तुम्ही. कळालं? चला हा प्रश्न कधीचा होता? टीईटी 2018चा. पुढचा प्रश्न जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पहा, वनस्पतींचे पाने कोमेजणे ही क्रिया कशामुळे घडून येते? आता यांनी म्हटलं काय आपल्याला? द विल्टिंग ऑफ प्लांट लिव्स ऑकर्स ड्यू टू, म्हणजे पानं जे गळून पडतात ते कशामुळे गळून पडतात? ओरिजिनली होते काय माहित आहे का? त्या पानांना मिळणारा जो पाण्याचा पुरवठा आहे तो थांबून जातो, बरोबर आहे. म्हणजे तिथे जो आहे त्यांना पाणी मिळत नाही, त्यांना अन्न व्यवस्थित निर्माण करता येत नाही, त्यामधले क्लोरोप्लास्ट डिजनरेट होऊन जातात आणि शेवटी तो काय होतो? पान गळून पडतो, बरोबर आहे. वनस्पतींमध्ये असंच होतं. पण त्यांनी प्रश्न तसा विचारलाच नाही आपल्याला. इथे 4 वेगवेगळे नावं दिसत आहेत बघा. ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन, ऍब्सिसिक ऍसिड. हे काय आहेत? तर हे प्लांट हॉर्मोन आहेत, वनस्पतींमधले संप्रेरक आहेत, बरोबर आहे. संप्रेरके जसे मानवी शरीरामध्ये संप्रेरके असतात तसे वनस्पतींमध्ये सुद्धा संप्रेरके असतात. तर याच्यामध्ये 4 संप्रेरके त्यांनी आपल्याला दिलेले आहेत बघा. ऑक्सिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन आणि ऍब्सिसिक ऍसिड. तर विद्यार्थी मित्रांनो, महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला बघा. कोणतीही गोष्ट, फळ लवकर पिकवायचं असेल, त्याला गळायचं असेल तर ऍब्सिसिक ऍसिड लागते. झाडाची हाईट खुंटवायची असेल तुम्हाला, म्हणजे असंच वाढत आहे का, थांबवायचं असेल त्याला, तर ऍब्सिसिक ऍसिड लागते. त्याला लवकर म्हातारं करायचं आहे का तुम्हाला, ऍब्सिसिक ऍसिड लागते. जाळायचं आहे का त्याला, ऍब्सिसिक ऍसिड लागते. कळालं? म्हणजे ऍब्सिसिक ऍसिड हा प्रोमोटर नसून रिटार्डर आहे. म्हणजे काय? तो वाढवत नाही, तो काय करतो? सगळ्यांना थांबवतोच. ABA याला इंग्लिशमध्ये ऍब्सिसिक ऍसिड, या प्रश्नाचं योग्य उत्तर तेच आहे आणि याला इंग्लिशमध्ये ABA म्हणतात, ऍब्सिसिक ऍसिड. ठीक आहे. हे बाकी 3 ऑक्झिन, जिब्रेलिन, सायटोकायनिन हे प्रमोट करतात.
कळालं? प्रमोट म्हणजे काय? झाडाला फुलं येत नसतील का, तर ते फवारल्यानंतर काय होईल? फुलं येतील त्या झाडांना. झाडाची हाईट वाढत नसेल का, मग हे जर का तुम्ही त्यांना दिलं तर मग त्यांची हाईट वाढेल. मग ब्रांचेस उगवत नाही का त्यांना हे द्या, याच्यापैकी तिघांपैकी कोणतं तरी एक द्या, त्यामुळे काय होईल? त्यांना ब्रांच येईल. कळालं? हे तिघांचं काम हे आहे. पण ऍब्सिसिक ऍसिड काय करते? यांच्या विरुद्ध काम करतं. कळालं? तर हे संप्रेरके होते, त्यापैकी हा चौथा होता ऍब्सिसिक ऍसिड. आणि हा काय करतो? विल्टिंग ऑफ प्लांट लिव्स, म्हणजे वनस्पतींचे पाने जे आहे ते कोमेजतो. कळालं? या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 4 ऍब्सिसिक ऍसिड. आणि हा प्रश्न टीईटी 2018चाच आहे. कळालं विद्यार्थी मित्रांनो? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला शेवटचा प्रश्न आहे या सेशन मधला, सर्वांना लक्ष द्यायचं आहे. पहा, हा प्रश्न टीईटी 2017चा आहे. डीएनए च्या रेणूमध्ये प्युरिन्स आणि पायरिमिडीज यांची गुणोत्तर नेहमी असते. काय म्हणलं? प्युरिन आणि पायरिमिडिन यांचं डीएनए मधलं गुणोत्तर किती असते त्यांनी विचारलं. नेहमी लक्षात ठेवायचं, यांचं गुणोत्तर असते 1:1. ठीक आहे? प्युरिन्स आणि पायरिमिडिनचं कोणामध्ये? डीएनए मध्ये. पहिलं डीएनएचा फुल फॉर्म सांगा मला. डीऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड. बरोबर आहे. प्युरिन्स कोणकोणते आहेत? ए आणि टी. कळालं? ए आणि जी, सॉरी, ए आणि जी काय आहे? प्युरिन्स आहे. मग टी आणि सी काय आहे? पायरिमिडिन्स आहे. पहा, मी लिहून देतो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. पहिले तर डीएनएचा फुल फॉर्म पहा. डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे? डीएनए, डीएन आणि ए, डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. नंतर प्युरिन. प्युरिन कोणकोणते असतात? ए आणि जी. आणि पायरिमिडिन कोणकोणते असतात? टी आणि सी. कळालं? टी म्हणजे थायमिन, थायमिन. सी म्हणजे सायटोसिन, सायटोसिन. ए म्हणजे ऍडेनिन, ऍडेनाइन. आणि जी म्हणजे काय? ग्वानाइन. अजून एक महत्वाची गोष्ट, हा ऍडेनाइन जो आहे तो नेहमी बॉन्ड बनवतो कुणासोबत? थायमिन सोबत. आणि या दोघांमध्ये डबल हायड्रोजन बॉन्ड राहतो. नंतर ग्वानिन हा जो बॉन्ड बनवतो हा बनवतो कुणासोबत? सायटोसिन सोबत. आणि या दोघांच्या मध्ये ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड राहतो. हे अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं. प्युरिन कोणकोणते आहेत? पायरिमिडिन कोणकोणते आहेत? डीएनए मध्ये प्युरिन आणि पायरिमिडिनचं गुणोत्तर किती होतं? 1:1. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.